नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने आज पुणे महानगरपालिकाच्या प्रमुख गेटवर या ठिकाणी आंदोलन चालू आहे। या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक या संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव घोरपडे आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि काय विषय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भावाच्या ठिकाणी जे आपण संघटनेच्या वतीने आंदोलन करत आहात, काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत? आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने आज आपल्या प्रमुख दोन मागण्या आहेत की जेणेकरून जर आपल्या दलित समाजातील परिवारांच्या घरांवरती 20 मे रोजी रामटेकडी भागामध्ये मोठं झाड पडलं आणि त्या झाडामध्ये ह्या दलित परिवारांचे 11 घरं त्या झाडाखाली दबले गेलेले आहेत। आज हे जे दलित परिवार आहे, कुणी समाज मंदिरमध्ये, कुणी कुठल्या एखाद्या हॉलमध्ये तिथं कुठेतरी मदत घेऊन ते तिथं त्याचा उदरनिर्वाह करतात। त्या समाजाकडे, आपल्या दलित समाजाकडे, दलित भगिनींकडे आज प्रशासन दुर्लक्ष करते आणि या संदर्भामध्ये तक्रारी अर्ज दाखल करूनही जर अधिकारी प्रशासन वर्ग जर कारवाई करत नसेल तर त्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांवरती, वानवडीतल्या अधिकाऱ्यांवरती कार्यामध्ये कसूर केल्याबद्दल कारवाई करण्याचे पत्रक हडपसर अतिरिक्त आयुक्तांनी काढले, तरीसुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नाही। आज जुलै महिना चालू आहे, आज किती तारीख आहे तुम्ही बघा, आज 20 मे रोजीची घटना आहे आणि आज इथं मुसळधार पावसाने अलर्ट जाहीर होतो। या दलित परिवाराकडे कोणी लक्ष देत नाही। तात्काळ या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष द्यावं आणि तिथलं झाड तात्काळ काढण्यात यावं। या दलित परिवाराला आर्थिक मदत द्यावी, नाहीतर त्यांचं पुनर्वसन SRA मार्फत करण्यात यावं, हे आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर सदाशिवपेठ येथील जे बांधकामाच्या संदर्भामध्ये झाड तोडण्यासाठी परवानगी दिली जाते आणि ते झाडाची सरासरपणे कत्तल केली जाते, ह्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही। आज तिथले झाड काढून त्यांना 83 झाडं लावण्याचं अटीतटीवर आपल्याकडे त्याची प्रत पण आहे, अटीतटीवरती त्यांचं परमिशन देण्यात आलं आहे आणि तरीसुद्धा गेले 4 महिन्यापासून त्यांनी झाडं लावलं नाही। आज 5 मजल्याचे बांधकाम त्यांचं पूर्ण होत आलं आहे। मग या विश्रामबागवाड्या अधिकाऱ्यांमध्ये आम्ही तक्रारी दाखल करून ते कारवाई करत नाही, फक्त त्यांना एक नोटीस दिली, अशा स्वरूपाची एक नोटीस त्यांना त्या बांधकामाच्या संदर्भात नोटीस देतात आणि 15 दिवस काहीच करत नाही। मग त्यांनासुद्धा त्यांनी नोटीस न तर डायरेक्ट दखल कारवाई केली पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांना जे कर्तृत्वात कसूर केल्याबद्दल ह्या दोन्ही प्रकरणामध्ये हे अधिकारी दोषी धरून त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे। शहरामध्ये आपण आज बऱ्याच ठिकाणी असं बघतो की चांगले ज्या ठिकाणी जे झाडाची गरज नसताना सुद्धा पण ते पण झाडं काढले जातात, पण ज्या ठिकाणी खरंच गरज आहे ते झाडाकडे दुर्लक्ष केले जाते आणि याच्यामध्ये काही लोकांनी असे आरोप पण केलेत की याच्यामध्ये काहीतरी देणं घेणं होतं। 100% देणं घेणं म्हणजे 100%। मेन ज्यावेळेस जागा डेव्हलपमेंट करायची असेल तर तिथं अनेक वर्षापासून झाड असते आणि पहिलं काम त्यांचं फक्त झाड काढण्यापासून पहिली पायरी बांधकामावरती करण्यासाठी हे लोक फक्त ह्या वन विभाग वृक्ष अधिकाऱ्यांनाच हाताशी धरतात आणि तिथूनच ते झाड काढण्यापासून बांधकामाचे परवानगी या सगळ्या गोष्टी पुढे तशाच चालू होतात। आणि आमच्याकडे हा 2च विषय नाही आहे, माझ्याकडे आता मी सर्व कागदपत्र घेऊन येतोय। बिबेवाडी परिसरामध्ये, धनकवडी परिसरामध्ये, बाणेरच्या परिसरामध्ये, शिवाजीनगर डेक्कनच्या भागामधील आमच्याकडे पेपर अवेलेबल झालेले आहेत। परत वानवडीमधल्या काही भागामध्ये आणि शिवाजीनगरच्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी बांधकाम करण्यासाठी जे झाडं, मोठे झाडं, अनेक वर्षापासूनचे झाडं काढण्यासाठी परमिशन दिलेले आहे। काही झाडांना तर 500 झाडं लावण्यासाठी त्यांनी अतिटट्टी लावल्यात, पण त्या बिल्डरनी कुठेही एक झाडसुद्धा लावलेलं नाही आहे आणि काही त्यांनी केलेलं नाही। हे सक्षम अधिकारी जोपर्यंत या जागेवर येत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे। म्हणून हे भ्रष्ट अधिकारी तात्काळ निलंबित करावे अशी आमच्या संघटनेकडनं मागणी आहे। अधिकारी जे दुर्लक्ष करतात, या अधिकाऱ्यांची वृक्ष संवर्धन जे मंत्री आहेत त्यांनी पण चौकशी करणं गरजेचं आहे। नाही, इथं जे वृक्ष अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी घोरपडे साहेब आहेत, त्या घोरपडे साहेबांकडे येतच नाही प्रकरण, तर ते वृक्ष मंत्रीपर्यंत कसे जाणार? महानगरपालिका आयुक्तांकडे येत नाही तर ते स्थानिक फक्त क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हे सगळे विषय दाबून ठेवलेले जातात आणि या लोकांना झाडं काढण्यासाठी जी परमिशन लागती ते स्थानिक मान्यवरांच्या एका फोनवरती मिळते।
ह्या आम्हाला आतापर्यंतचा अनुभव आहे. आंदोलनाच्या नंतरची आपली काय भूमिका? आंदोलनाच्या नंतर आम्ही एकदम शांततेमध्ये आंदोलन करतोय. आज काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. आम्ही शांततेत आम्ही साहेबांना जोपर्यंत आमची मागणी मांडत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहे. नाही तर आम्ही गेटवरती डायरेक्ट ठिय्या लावणार आहे. आणि इकडं सगळं जो रामटेकडीतला परिवार आहे इथं चुलीवरती इकडं भाकरी करून इथं संसार साधणार आहे. ताई, आज तुमच्या घरावरचे झाड कोसळलेलं आहे, तर काय नुकसान झालं तुमच्या याचं घराचं? रामटेकडी येथे जे 20 तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्या पावसामध्ये आमच्या घरांचं 11 घरांचं नुकसान झालेलं आहे. आणि आता सध्या आम्ही रस्त्यावरतीच आहे. तर आम्हाला कुठलाही अधिकारी येऊन सहकार्य केलेलं नाही, कुठल्या अधिकाऱ्यांनी येऊन तिथं चौकशी केलेली नाही की तुमचं कसं चाललं आहे कसं नाही, कोणीच नाही. आणि कुठल्या प्रकारची आम्हाला कसलीही मदत मिळालेली नाही. आणि आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही एवढं कलेक्टर ऑफिसला तक्रार नोंदवली, परत तिथं पुणे महानगरपालिकेला, वानवडी वॉर्ड ऑफिसला, आणि सतत आम्ही वृक्षसंवर्धनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करून वारंवार झाडांची तक्रार करतोय. पण ते काय अद्याप कुणीच आणखीन येत नाही आणि आमच्या घरावरती झाड तसंच पडलेलं आहे. तर आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमचं SRमध्ये तरी स्थलांतरित करावं आम्हाला त्यांनी. कारण आमच्यावर आता पाऊस चालू झालेला आहे. आता अलर्ट दिलेला होता. जर समजा तो अलर्टमध्ये पाऊसच झाला असता तर आम्ही काय करायचं होतं? आम्ही इतक्या खूप मोठ्या संकटात सापडलेलो आहेत. आणि ते संकट घेऊन आम्ही आपले नामदेव बहुउद्देशीय कामगार संघटनेचे अध्यक्ष संपादक नामदेव भाऊ घोरपडे यांच्याकडे आम्ही गेलो असता आम्ही सगळ्यांकडे त्यांच्या मार्फत तक्रारी दिलेल्या आहेत. पण अद्यापही कुठल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत आणखीन चक्करही टाकलेली नाही किंवा आलेले नाहीत. हे जे झाडाची जी घटना घडलेली आहे, जो तुम्ही जो परिसर राहता ते झोपडपट्टी परिसर असल्यामुळे अधिकारी तुमच्याकडे दुर्लक्षित करत आहे असं तुम्हाला वाटतं का? झोपडपट्टी एरिया असल्यामुळे आमच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. पण असं होत आहे की ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी जिथं गरज नाही त्या ठिकाणाला मदत होते आणि त्या ठिकाणची झाडं पडलेली काढण्यात येत आहेत. आणि आम्हाला एवढी गरज आहे की आता सध्या जरी तुम्ही कोणी जरी आलात तरी आमच्या घराची अवस्था अशी आहे की आम्ही उघड्यावर आहेत आता सध्या. आणि कामाला तर खाडाच होतोय. आमचं पोट पण चालत नाही, आमचं पगार नाहीत, आम्ही हातावरच आमचं पोट आहे. आम्ही कुठं जायचं, कोणाकडे मदत मागायची? जर तुम्ही आमच्या तक्रारीची जर दखल घेत नाहीत आम्ही कोणापुढे हात पसरायचे आणि कोणापुढे आमची तक्रार नोंदवायची? हे तरी आम्हाला अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने किंवा पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आम्हाला सांगावं की आम्ही कोणाकडे जायचं. नमस्कार, मी जयश्री दनाने. आणि काल पहिला दिवस होता आपल्या आंदोलनाचा, आज दुसरा दिवस आहे. आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळावा हीच विनंती करते. पुणेकर माझाला त्यांनी आमचं म्हणणं मांडावं पुढे. धन्यवाद. आज या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेच्या गेटवर या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच राहील. आणि आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर महानगरपालिकेच्या गेटवर सुद्धा आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे. कॅमेरामॅन मानसीचा मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.